आणि आता बातमी आहे सत्ताधारी महायुतीतल्या शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू झालेल्या धुसफुशीची। मराठी टॅक्सी आणि रिक्षा चालकांना प्रवाशांशी व्यावहारिक मराठीत संवाद साधण्याच्या सक्तीच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली 1 वर्षाची मुदतवाढ आता सत्ताधारी महायुतीत वादाची नवी ठिणगी पाडण्याची शक्यता आहे। शिंदे समर्थक मंत्री प्रताप सरनाईक यांच्या परिवहन खात्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकारात फिरवला आणि मराठी सक्तीला 1 वर्षाची मुदतवाढ दिली। मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर महायुतीतील शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याची चर्चा आहे। अमराठी टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी मराठी सक्तीच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे केराची टोपली दाखवल्याचं मानलं जातंय। उत्तर भारतीयांना दिलासा पण माय मराठीला दुजाभाव का असा सूर शिवसेनेतल्या वर्तुळात उमटला असल्याची चर्चा आहे। मुख्यमंत्री एकतर्फी निर्णय घेणार असतील तर कॅबिनेट बैठक कशासाठी घेतात असा नाराजीचा सूरही काही शिवसेना मंत्र्यांनी आळवल्याचं समजतं। मराठी टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठीची मराठी सक्ती पुढे ढकलण्याबाबतचा निर्णय हा महायुतीत समन्वयानं घेण्यात आला नसल्याची देखील चर्चा आहे आणि लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे परिवहन विभागाने या संदर्भात राबवलेल्या मोहिमेकडेही भाजपनं पाठ दाखवली होती। पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मराठी माणसांची नाराजी उडवून घेतली अशी टीका आता दबक्या आवाजात करण्यात येते। मुख्यमंत्र्यांनी टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी दिलेल्या 1 वर्षांच्या मुदतवाढीवर मराठी एकीकरण समितीनं आज टीका केली आणि त्याला भाजप ट्रान्सपोर्ट युनियननं प्रत्युत्तर दिलं। महोदय, आपण आज ही स्थगिती दिली आहे, 1 वर्षाची मुदत जी दिली आहे, आम्ही याचा धिक्कार करतोय, आपला निषेध करतोय आणि हे दुर्दैव आहे की आपण राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळे एका मंत्री महोदयाने परिवहन मंत्र्यांनी त्यांच्या विभागाचा घेतलेला निर्णय एक हुकुमशहा सारखा जर मागे घेत असाल, पुढे ढकलत असाल तर हे दुर्दैवी आहे, अत्यंत दुर्दैवी आहे। आपलं आयुष्य हे पूर्णपणे मतांचं गणित मांडण्यामध्ये गेलेलं आहे। फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, उत्तर प्रदेशच्या आता येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण हा निर्णय घेत आहेत। आम्ही याचा निषेध व्यक्त करतो आणि हा निर्णय, हा जो कायदा आहे हा तात्काळ लागू झाला पाहिजे। यासाठी आम्ही बहुसंख्य मराठी माणसं या 2 दिवसांमध्ये रस्त्यावर उतरणार आहोत, याची आपण नोंद घ्यावी। आपसे अपेक्षा है आप दिलदार मुख्यमंत्री हमारे रिक्शा चालक और टैक्सी चालक के सर पे आप हाथ रखेंगे। डर का माहौल ये लोग ने तैयार करने की कुछ संगठन के और कुछ पार्टी के लोग कर रहे हैं। सारे लोग हम सीखेंगे तो हमको 1 साल की मुद्दत साहब आपने देना चाहिए, जो हम लोग अच्छे तरीके से जुजबी मराठी ने सुंदर मराठी से, मी पुण्याचा देव आळंदीचा आहे, मी सांगतो लाभले अमास भाग्य बोलतो मराठी, जहां लोक हरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठीची मराठी सक्ती पुढे ढकलण्याच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांमध्ये सुरू झालेल्या धुसफुशीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजय राऊतांनी एक टोला लगावला। बघा त्यांनी काय म्हटलंय। देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या इतर जे सहकारी पक्ष सरकारमध्ये आहेत त्यांना हे ठासून सांगायचं आहे की मी तुमचा बॉस आहे, माझा निर्णय अंतिम राहील। हे त्यांनी कालच्या रिक्षा चालकांच्या संदर्भातला जो निर्णय आहे हे त्यांनी दाखवलं। हा जो निर्णय आहे हा मराठी माणसासाठी नसून हा निर्णय या राज्यातले जे हिंदी भाषिक आहेत त्यांच्यासाठी हा सरकारने घेतलेला आहे। मंत्रिमंडळातले जे स्वतःला सो कॉल्ड मराठी प्रेमी शिवसेना प्रमुखांच्या विचारवाले वगैरे लोक आहेत त्यांनी बंड केलं पाहिजे मराठीसाठी। आम्ही केलं असतं, आम्ही करतो। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील स्पष्ट सांगितलंय की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी योग्य निर्णय घेतला आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी आम्ही करणार आहोत। इथं 3 तिघाडा काम बिघाडा नाही आहे। आम्ही एकमेकांना विश्वासात घेऊन समन्वयानं काम करतो। कालचा निर्णय, मराठी भाषेबाबतचा निर्णय हा देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे यांनी मिळून घेतलेला आहे आणि प्रताप सरनाईक यांनी देखील स्पष्ट सांगितले की मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतलाय आणि त्यानुसार आपण 1 वर्षाची मुदतवाढ दिली। या 1 वर्षामध्ये रिक्षा चालक असेल, टॅक्सी चालक असेल, ठेलेवाला असेल, अशा सगळ्यांना मराठी आली पाहिजे। यासाठी सर्व राजकीय पक्षांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ते करणार आहोत। रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी प्रवाशांसोबतच्या व्यावहारिक संवादासाठी परिवहन विभागाच्या मराठी सक्तीच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या मुदतवाढ प्रकरणात मराठी एकीकरण समितीच्या वतीनं सीमा आंदोलनातल्या 107 हुतात्म्यांची जाहीर माफी मागण्यात येणार आहे। चर्चगेटच्या हुतात्मा स्मारक परिसरात रविवारी सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे।
अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रवाशांसोबत मराठीत संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या 1 वर्षाच्या मुदतवाढीच्या विरोधात राज ठाकरेंची मनसे न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहे. मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी ही माहिती दिली. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना चुकीच्या पद्धतीनं बॅच आणि परवाने देण्यात आल्याचाही आरोप मनसेकडून करण्यात आला. आजही आमचा या देशाच्या न्यायालयावरती विश्वास आहे. आमच्याकडे असणारे पुरावे घेऊन आम्ही न्यायालयामध्ये जाण्याचा निश्चित विषय घेतोय. आम्हाला न्यायालयावरती विश्वास आहे, कारण 2016 साली ज्यांनी परवाने घेतले त्यांना ह्या ठिकाणी राहतात म्हणून दिले, त्यांना मराठी येते म्हणून आज 10 वर्ष झाली तरी त्यांना मराठी येत नसेल तर अजून 1 वर्षामध्ये ते मराठी शिकणार आहेत की याची गॅरंटी, याची खात्री मुख्यमंत्री महोदय देणार आहेत का? आणि ते जर खात्री देणार नसेल तर न्यायालयाने याच्यावरती कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. राज्यात अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रवाशांसोबत मराठीत संवाद साधण्याच्या सक्तीला जी 1 वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे, त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. शेकडो रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी आज एकत्र येऊन आरे कॉलनीत धडक देऊन आपल्या संघटनेच्या कार्यालयाबाहेर जल्लोष केला. धडक कामगार संघटनेचे अध्यक्ष अभिजित राणे यांनी फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं.